स्त्रियांचा सुंदर दागिना म्हणजे साडी आणि प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य खुलतं हे तिच्या पेहरावातूनच। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। महिलांचं सौंदर्य आणखीन खुलवण्यासाठी भव्य दिव्य साड्यांचं प्रदर्शन सुरू झालं आहे आपल्या ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आणि हे प्रदर्शन आजपासून सुरू झालं असून आपण पाहू शकता सध्या ठाण्यातील टिपटॉप प्लाझा सेकंड फ्लोर येथे आहोत आणि आजपासूनच येवल्यातील सुप्रसिद्ध तारांगण पैठणी ब्रँड हा आपल्या ठाणेकरांसाठी पहिल्यांदाच भव्य दिव्य एक्झिबिशन घेऊन आले आहेत आणि आपण पाहू शकतो सुंदर अशा एक्झिबिशनला सुरुवात झालेली आहे। आजपासूनच हे एक्झिबिशन सुरू झालं असून 20 मार्च ते 22 मार्च पर्यंत हे एक्झिबिशन ठाणेकरांसाठी सुरू असणार आहे आणि आपण पाहिलं तर हे एक्झिबिशन जे आहे आजपासून सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांची, नागरिकांची आणि महिला वर्गाची आपल्याला गर्दी झालेली पाहायला मिळते। येवल्याचा सुप्रसिद्ध ब्रँड तारांगण पैठणी हे आपल्यासोबत सुरू झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, काय सांगाल? सुंदर असं एक्झिबिशन सुरू झालेलं आहे, ठाण्यात तुम्ही पहिल्यांदा आला आहात आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय ग्राहकांचा आणि तुम्ही आज काय घेऊन आला आहात? तर सगळ्यांना आधी नमस्कार आणि ठाणेकरांनो, आम्ही फर्स्ट टाइम आपली येवल्याची सुप्रसिद्ध पैठणी तारांगणची पैठणी घेऊन आलेलो आहोत आणि प्रचंड प्रतिसाद आहे, खूप सुंदर। आणि बघा, तुम्हाला प्रत्येक व्हरायटी पैठणी असो आणि त्यासोबत प्रत्येक भारतात बनणाऱ्या साड्यांच्या व्हरायटी तुम्हाला आपल्या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक लाईन सेक्शन वाईज असणार आहे। प्युअरचं सेक्शन वेगळं केलेलं आहे, सेमी वेगळं आहे, गिफ्टिंगसाठी आपण क्वांटिटी मध्ये घेऊन आलेलो आहोत आणि फॅब्रिक वाईज तुम्हाला कुठेही असं कलेक्शन पाहायला मिळणार नाहीयेत। तर फर्स्ट टाइम आपण एक भव्य एक्झिबिशन घेऊन आलेलो आहोत वेगवेगळ्या साड्यांचं, ओके। आणि तुम्ही बघू शकताय आणि आपल्यासोबत पहा भरपूर व्हरायटी आहे। जसं आपण हे बनारसचं कलेक्शन आणलेलं आहे, सॉफ्ट मध्ये आहे, बनारसचं कलेक्शन आहे। त्यानंतर हे पहा, हे मुग्गा सिल्क जे ट्रेंडिंगला आहे, मुग्गा सिल्क, तुम्हाला हे मुग्गा सिल्क पण बघायला मिळणार आहे। तुम्हाला वेगवेगळं कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते। रश तर तुम्ही बघू शकताय, खूप रश आहे, प्रचंड गर्दी आहे आज आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे। जसं इथे बघा, तुम्हाला हे रॉ सिल्क टच मध्ये मिळतंय, हे रॉ सिल्क टचचं कलेक्शन पाहायला मिळतंय। या मी अजून दाखवते तुम्हाला। त्याच्यानंतर हा बघा, एक टसर मध्ये टिश्यूचा प्रकार बघायला मिळतोय, फार युनिक कलेक्शन आहे। हा जातोय मुग्गामध्ये अजून एक क्लासिक कलेक्शन। मॅडम, प्राइस काय असणार आहे? प्राइस साधारण पहा, आपल्याकडे ज्या प्राइस असणार आहेत ना, ते 500 पासून पैठण्या पाहायला मिळणार आहेत तुम्हाला। 500 पासून स्टार्टिंग पैठण्या आहेत आणि भरपूर कलेक्शन आहे। 500 मध्ये तुम्ही क्वांटिटीत बुकिंग करू शकताय। अशा वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला आपल्या इकडे पाहायला मिळणार आहेत। आणि आता आपण जिथे आलेलो आहोत की नाही, इथे हे सगळं तुम्हाला प्युअर मध्ये पाहायला मिळणार आहेत। एकूण एक व्हरायटी तुम्हाला प्युअर मध्ये पाहायला मिळणार आहेत। तर हँडलूम मध्ये काही दाखवण्याचा प्रयत्न करते। हँडलूमची घ्या एक। मॅडम, तुम्ही देखील आज सुंदर अशी पैठणी वेअर केली आहे, तर त्याचं नाव काय आणि त्याची खासियत काय असणार? आता मी जी पैठणी नेसली आहे की नाही, ही आम्ही स्वतः विणकर आहोत आणि ही बनवलेली पैठणी आहे। हिची प्राइस जवळपास तुम्हाला 40,000 पर्यंत मिळते। ट्रिपल मुनिया पैठणी आहे, याच्यामध्ये रंगही बरेच आहेत। वेगवेगळ्या पैठण्यांचे प्रकार तुम्हाला आपल्या इथे पाहायला मिळणार आहेत। खास येवल्याहून ठाणेकरांसाठी आम्ही आलेलो आहोत, खास येवल्याहून ठाणेकरांसाठी आलेलो आहोत। तर तुम्हाला एक पैठणी दाखवते। आता बघा, मी जी नेसलेली आहेत ना, ती ट्रिपल मुनिया आहे आणि तुम्हाला दाखवते ही सिंगल मुनिया पैठणी। सेम पैठणी आहे, फक्त बॉर्डर मध्ये फरक आहे। त्यानंतर तुमच्यासाठी बघा, आम्ही हँडलूम मध्ये खूप सुंदर कलेक्शन घेऊन आलो। हँडलूमचं कलेक्शन तुम्हाला सुंदर बघायला मिळणार आहे। अजून दाखवते, अजून हेवी रेंज आहे। ही ब्रॉकेट पैठणी मिळणार आहे, जी बनवायलाच आपल्याला 5 ते 6 महिने लागतात एक पैठणी बनवायला। त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे वेगळा हँडलूम मध्येच, याला म्हणतात टिश्यू पैठणी। सुंदर आहे, एकदम छान टिश्यू पैठणी आहे। मॅडम, आपण कस्टमाइज देखील करून देतो का? आता तुम्ही बोललात की ही साडी तयार करायला साधारण 5 ते 6 महिने लागतात। समजा एखाद्याला नववधू स्पेशल जर पैठणी हवी असेल तर त्यासाठी आपल्याकडे काय रिक्वायरमेंट? हो, त्यासाठी जर तुम्ही आम्हाला वेळ देणार असाल, ह्या पैठण्या बनवायला साधारण 2 ते 3 महिने लागतात, तर तुम्ही जर आम्हाला वेळ देणार असाल तर तुम्हाला हवी त्या रंगाची, हवी तशी पैठणी आम्ही आवर्जून बनवून देणार। कारण की आम्ही स्वतः विणकर असल्यामुळे पैठण्यांमध्ये आम्ही निपुण आहोत। पैठण्या बनवण्यामध्ये पाहिजे ती पैठणी तुम्हाला आम्ही देऊ शकतोय, ओके। आता मी तुम्हाला अजून एक 1.5 लाखाची पैठणी दाखवण्याचा प्रयत्न करते। ही बघा, ही हँडलूम पैठणी आहे।
ही जवळपास 1-1.5 लाखाच्या घरात जाते. ही बनवण्यासाठीचा कालावधी आपल्याला लागतोय कमीत कमी 1 ते 1.25 वर्ष. ओके, याच्यामध्ये कारागिराचं जे काम असते रोजचं फक्त बघा 1 इंचाचं चालते. 1 इंचाचं काम त्याला फक्त रोज बनवावं लागते. प्रत्येक साडीचा धागा मोजून त्याप्रमाणे डिझाईन आखली जाते. त्याच्यामुळे याची बनवण्याची प्रोसेसिंग फार वेगळी असते. ओके ओके, अशा आपल्याला कलर्स पण असणार आहेत का मॅडम? हो, कलर्स पण असतात. पण हँडलूम म्हटल्यानंतर लिमिटेशन फार असते. पण तुम्हाला व्हरायटी आपल्या एक्झिबिशन मध्ये खूप बघायला मिळणार आहेत. त्यानंतर बघा, हा एक युनिक कन्सेप्ट आपण घेऊन आलोय ब्लॅक कलर मध्ये. ओके, ब्लॅक कलर मध्ये बघा, आता हे स्ट्रेट लाइनिंग मध्ये आहेत. कन्सेप्ट वेगळा आहे. सिंगल मुनिया आहेत. त्याच्यानंतर एक तुम्हाला सुंदर असं हे माहेश्वरीमध्ये पण आपलं बघा, माहेश्वरीमध्ये आपण एक पैठणी कन्सेप्ट बसवलेला आहे. कॉटन बाय सिल्क मध्ये ही पैठणी मोडते. फार सुंदर आहे. चेक्स मध्ये जाते. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला ह्या अशा वेगवेगळ्या युनिक कलेक्शन बघायला मिळते. कॉटन पैठण्यांमध्ये आपल्याकडे अफलातून कलेक्शन आहे. कॉटन पैठण्या म्हटलं ना, बघा पदर पहा, अगदी सुंदर आहे. साडीचा पदर बघा, फार सुंदर आहे. बघा, हे पूर्ण हँडमेड आहे. कॉटन असून पण हे पूर्ण हँडमेड पैठण. हँडमेडचा उल्लेख केला आहे. आता साधारण हे आपण चित्र पाहतोय, राधाकृष्णाचं सुंदर असं चित्र आहे. हे तयार करायला साधारण किती दिवस लागले कारागिरांना? कमीत कमी 15 दिवस आहे. 8 ते 15 दिवस लागतात. नक्कीच आपण पाहतोय मॅडम, सुंदर असं एक्झिबिशन सुरू आहे. 3 दिवस आपण ठाण्यामध्ये असणार आहोत. येत्या लग्न सराईसाठी असू द्यात किंवा येत्या सण समारंभासाठी असू द्यात, आपल्याकडे अजून कोणकोणत्या व्हरायटी पाहायला मिळणार आहेत? आपल्या ठाणेकरांना काय सांगता? बघा, आपल्याकडे की नाही, पैठणीच्या व्यतिरिक्त तुम्हाला बनारसी आहे, कांजीवरम आहे, मुगा आहे, इक्कत आहे, त्यानंतर प्रिंटेड सिल्क आहे, इटालियन आहेत आणि भरपूर अशा व्हरायटी आहेत जे तुम्हाला आपल्या इकडे बघायला मिळणार आहेत. मी मगाशी या एक्झिबिशन मध्ये पाहिलं की काही जण कोट परिधान करतात पैठणीचा. तर मेन्स वेअर साठी आपल्याकडे काय कलेक्शन असणार आहे? त्याबद्दल साठी आपल्याकडे एक जॅकेट म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड सगळ्यात आता सध्या तरी मागणी आहे. आणि त्याच्यानंतर आपण धोती, कद, उपरणे असंही कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर पैठण्यांच्यात आपल्याला गांधी टोपी पण आपण घेऊन आलेलो आहोत जेंट्ससाठी. हो, आपण जेंट्सचे आपण जॅकेट पाहू शकतो. जेंट्सचे जॅकेट पाहण्यासाठी आपण इकडे जाऊया. नक्कीच सध्या आपण ठाण्यातील टिपटॉप प्लाझा 2nd फ्लोअर येथे आहोत आणि आजपासून एक्झिबिशन सुरू झालं असून 20, 21 आणि 22 मार्च पर्यंत हे एक्झिबिशन ठाणेकरांसाठी असणार आहे. आणि येवलाचा सुप्रसिद्ध तारांगण ब्रँड जो आहे तो ठाणेकरांसाठी आज ठाण्यामध्ये आलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पैठणीचे, साड्यांचे विविध प्रकार पाहिले. त्यासोबतच मेन्सवेअर कलेक्शन कसं आहे तेही पैठणीमध्ये, तेच आपण पाहणार आहोत. तर हे पैठणीचे बघा जॅकेट आहे. ओके, हे जेंट्ससाठी आपण खास बनवलेले आहेत आणि फुल क्वांटिटी मध्ये असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या डिझाईन्स सगळं पाहायला मिळते. ओके, आणि साधारण आपल्याला ह्या रेंज आपल्या एकदम रिझनेबल प्राइस मध्ये असतात. ओके, त्यानंतर पहा, हे पैठणी मधले शेली आहेत जे आपण नवरी मुलीसाठी किंवा नवरदेवासाठी आपण युज करतोय मोस्टली. ते हे सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर पहा, हे पैठणीचे आपण रेडीमेड ड्रेस सुद्धा आणलेले आहेत. रेडीमेड ड्रेस सुद्धा आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा भरपूर प्रकारचे शेले आणि हाही सुद्धा पैठणीचा शेला आहे. ऑल ओव्हर शेला आहे. पहा, पैठणीचा सुंदर आहे. अशी पैठणी जर तुम्ही बनवायला घेतलीत की नाही तर ही पैठणी तुम्हाला 2 लाखापर्यंत जाते. प्युअर हँडमेड, पण तुमच्या कस्टमाइज आम्ही बनवून देणार. तुम्हाला डिझाईन कोणती पाहिजे ती आम्हाला सांगा, आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला बनवून देणार. ओके, आपण थोडं पुढे जाऊयात. नक्कीच आपण या लाईव्हच्या माध्यमातून विविध प्रकार जे आहेत पैठणीचे आणि अस्सल विणकरांनी तयार केलेले आहेत ते आपण प्रकार पाहतोय. अधिक माहिती आपण मॅडमच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी काय काय कलेक्शन आहे. आणि आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून मोठी गर्दी पाहायला मिळते. आपल्याला इथे गडवाल साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळते. बघा, ही गडवाल आहे. ही गडवाल गावाला बनलेली साडी आहे. ती सुद्धा आपल्या आज एक्झिबिशन मध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. याच्या डिझाईनचा कन्सेप्ट बघा काय सुंदर आहे. एकदम सुंदर सुंदर डिझाईन असतात. त्यानंतर ह्या जकाट, प्युअर हँडलूम जकाट मेड पैठण्या सुद्धा तुम्हाला एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहेत. ओके, आणि भरपूर अशा वेगवेगळ्या पैठण्या आहेत. त्याच्यानंतर कांजीवरमचं कलेक्शन आहे. बघा, इथे तुम्हाला हे कांजीवरमचं कलेक्शन पाहायला मिळतंय. पट्टू सिल्क म्हटलं जातंय. ओके, बऱ्याच कलेक्शन आहे. त्याच्यानंतर सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला अशा सुंदर सुंदर व्हरायटी पाहायला मिळत आहे. हे आहे सॉफ्ट सिल्कचं कलेक्शन.
सुंदर आहे एकदम सॉफ्ट सिल्क. साधारण इथे किती व्हरायटी आणि किती प्रकार असणार आहेत मॅडम? आपण पाहतोय आता या शेवटच्या सेक्शन मध्ये आपण आहोत. साधारण किती व्हरायटी आणि किती प्रकार असणार आहेत? साधारण म्हणजे व्हरायटी तुम्हाला सांगते, आपण 20 ते 35 हजार साड्या आपण ठाण्यामध्ये घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी. आणि हँडलूम असो, पॉवरलूम असो, जकाट असो, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला कलर रेंज फुल बघायला मिळणार आहे. हव्या तेवढ्या साड्या तुम्हाला आम्ही देणार आहोत खास तुमच्यासाठी. त्याच्यानंतर ह्या साईडला एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये बघा माहेश्वरीमध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल घेऊन आलेलं आहोत. फुल क्वांटिटीमध्ये ड्रेस मटेरियल आणलेले आहेत आपण. पाहिजे तसे एकदम फर्स्ट क्लास क्वालिटी मधले घेऊन आलेले आहोत. त्याच्यानंतर ह्या गिफ्टिंगसाठी पैठण्या आणलेल्या आहेत आपण. एकदम छान आहे, क्वांटिटीमध्ये आणल्या आहेत. गिफ्टिंगसाठी पैठण्या असतात ना, खूप छान असतात. आपल्या लग्न समारंभ किंवा काही कार्यक्रम असेल तर आपल्याला कसे घरात देण्या घेण्यासाठी बऱ्याच क्वांटिटी लागतात. तर ह्या सुद्धा साड्या तुम्ही देऊ शकताय. आपण या बस्त्याला पण वापरू शकतो का मॅडम? बस्त्यासाठी काय वेगळं कलेक्शन असणार आहे? बस्त्यासाठी आपल्याला साधारण 500 रुपयापासून आपण पैठण्या घेऊन आले ठाण्यामध्ये. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, सकाळपासून प्रचंड मागणी आहे, इतकी तुफान मागणी आहे. आणि त्याच्यासोबत बघा वेगवेगळ्या तुम्हाला कांजीवरम सुद्धा बस्त्याला मिळत आहे, पटोला मिळत आहे बस्त्याला. त्याच्यानंतर साऊथचा एक प्रकार आपण खास घेऊन आलेला आहोत, जो कॉटनचा आहे, साऊथ कॉटनचा आहे. तो सुद्धा खूप सुंदर प्रकार आणलेला आहे आपण बस्त्यासाठी. नक्कीच आपण पाहिलं की विणकर, अस्सल विणकरांकडनं आपण साडी तयार करून घेतात. तर मॅडम, पैठणी ओळखताना कोणती काळजी घ्यायची की आपल्याला कसं कळणार आहे की हे अस्सल आहे किंवा त्यासाठी काय ट्रिक आहे का? ते मी दाखवते तुम्हाला. या पैठणी कशी ओळखायची ना, तर मी तुम्हाला पैठणी ओळखण्यासाठी एक ट्रिक दाखवते की तुम्ही जेणेकरून कधी पैठणी घ्यायला गेलात तर कुठे फसू नये. नक्कीच आपण पाहतो या लाईव्हच्या माध्यमातून सध्या ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे आहोत आणि हे सुंदर असं एक्झिबिशन आहे ते ठाणेकरांसाठी भरवण्यात आलेलं आहे. आणि अस्सल पैठणी कशी ओळखायची हेच या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. मॅडमने आपल्याला सुंदर माहिती दिली आहे, परंतु पैठणी खरेदी करताना फसवणूक होऊ नये किंवा फसू नये यासाठी एखादी ट्रिक असणार आहे, तेच आपण मॅडमकडनं जाणून घेऊ. आता तुम्ही पैठणी घेणार आहात की नाही प्युअरची, प्युअरमध्ये तुम्हाला जकाट मिळते, हँडमेड मिळते. बघा आता मी तुम्हाला हँडलूम कशी पैठणी ओळखायची ना ती दाखवते. एकदम आता बघा, ही हँडमेड पैठणी आहे, ही प्युअर येवला हँडमेड पैठणी आहे, बरोबर आहे. आता ही तुम्ही कशी ओळखणार? प्रत्येकाला पडलेला प्रश्न, ताई मला पैठणी घ्यायची आहे पण मी कसं ओळखू का ही हँडमेड आहे का कोणती आहे? तर ही ओळखायची कशी? त्याच्यासाठी बघा तुम्हाला एक ट्रिक सांगते. ज्यावेळेस तुम्ही पैठणी बघणार की नाही, तर त्यावेळेस की नाही पैठणीचा आतील बुट्टा असतो की नाही हा बघायचा. हा पूर्ण लॉक आहे, याला कटिंग नाहीये, याला कटिंग नाहीये म्हणजे ही हँडमेड पैठणी आहे. ज्यावेळेस बुट्टा कटिंग मध्ये येतोय त्यावेळेस समजायचं का ही पैठणी जकाटमेड आहे. ज्यावेळेस बुट्टा लॉक असतोय त्यावेळेस समजायचं की पैठणी हँडमेड आहे. म्हणजे विणतानाच बुट्टा विणला जातोय. आणि फसवणूक होणे म्हणून कसं राहते, प्युअर सिल्क असतं ना हे कधी चुरगळत नाही. ओके, तुम्ही बघा प्युअर सिल्कला तुम्ही असं चुरगळून बघा, त्याच्यानंतर त्याच्यावर हात फिरवा, बघा लगेच प्रेस होते. ह्याचा हे गुणधर्म आहे प्युअर सिल्कचा की हे चुरगळत नाही आणि नॅचरल धागा असतोय, बरोबर आहे. त्याच्यामुळे याची क्वालिटी एकदम बेस्ट राहते. आणि काळजी कशी घेणार तुम्ही पैठणीची तर सांगते तुम्हाला. पैठणीला हवं तेव्हा ड्रायक्लीन करायचं नाहीये. मोस्टली याला फक्त सकाळचं कवळं ऊन दाखवायचं, बाकी तुम्ही काहीच करू नका. व्यवस्थित फोल्ड करा आणि सफेद मलमलच्या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवा. बाकी तुमची पैठणी तुम्ही 30 वर्षानंतर जरी काढली तरी ती तुम्हाला तशीच बघायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं की तुम्ही एक छानशी ट्रिक दाखवलीत. मॅडम, पैठणीमध्ये कोणत्या साडीला म्हणजे कुठल्या प्रकाराला जास्त डिमांड आहे, ग्राहक वर्ग कोणाला पसंती देते, त्याबद्दल काय सांगा? पैठणी म्हटलं तर सगळ्यांना हवीहवीशी वाटते. आता मी घेतली समजा डबल पदर, तर मला पुढच्या वेळेस काय वाटेल, अरे माझ्याकडे ही पैठणी आहे, मला तर नेक्स्ट पैठणी पाहिजे. म्हणजे पैठणी ही कोणती असो प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी पैठणी म्हणजे. आणि डबल पदर पासून सुरुवात होते. तर सखींनो, साधारण बघा आपल्याला डबल पदर झाला, टिश्यू पदर झाला, मुनिया झाला, ब्रॉकेट झालाय, ऑल ओव्हर झालाय, हाफ ऑल ओव्हर झालेला आहे, टिश्यू झालाय, लाइनिंग झाला, इतकी व्हरायटी तुम्हाला पैठणीत बघायला मिळणार आहे. तर तुमच्याकडे कोणती नाहीये तुम्ही त्याला आधी प्रोत्साहन द्या.
नक्कीच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय मॅडम 3 दिवस आपण ठाण्यामध्ये असणार आहे. जाता जाता आपल्या ठाणेकरांना प्रेक्षकांना काय सांगाल? ठाणेकरांनो, आम्ही जरी ठाण्यातून कधी आता रविवारी आमचं शेवटचं असणार आहे, आम्ही जरी ठाण्यातून गेले पण आम्ही तुम्हाला विसरणार नाहीये, कारण की तुम्ही जे दिलेलं प्रेम आहे हे आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे आणि तुमच्यासाठी आम्ही वारंवार ठाण्यामध्ये एक्झिबिशन घेऊन येणार आहोत. सोबतच तुम्हाला सुद्धा येवल्याला आमच्या शॉपला व्हिजिट करायचं आहे. ओके. आणि आपल्या शॉपचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, तारांगण पैठणी असणार आहे. तर येवल्याला आल्यानंतर हँडलूम म्हटल्यानंतर तारांगण पैठणीच तुम्हाला घ्यायची आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आपण पाहिलं ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे सेकंड फ्लोअरला येवल्याचे सुप्रसिद्ध ब्रँड तारांगण पैठणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे आणि हे 3 दिवस एक्झिबिशन असणार आहे. आजपासून एक्झिबिशन सुरू झालंय. पाठीमागे पाहू शकता महिला वर्गाची ठाणेकरांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आहे. अगदी 500 रुपयांपासून या ठिकाणी आपल्याला साड्या उपलब्ध होणार आहेत आणि विविध प्रकारच्या साड्या जवळपास 30 ते 35 हजाराच्या व्हरायटी आणि रंगसंगती पैठणीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच मेन्सवेअर कलेक्शन देखील पैठणीचं असणार आहे. तर तुम्ही देखील हे एक्झिबिशन अजिबातच मिस करू नका. त्यासाठी आजच ठाण्यातील टिपटॉप प्लाझा सेकंड फ्लोअरला व्हिजिट करा आणि या धमाकेदार एक्झिबिशनचा आनंद घ्या. अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.